चला भालके 11चे दोन फलंदाज उतरलेले आहेत. 12वा खेळाडू भालके 11 मंदार आणि किशोर फलंदाजीसाठी आलेले आहेत. बघूया मंदार अतिशय नावाजलेले फलंदाज आहेत दोन्ही, किशोर शिंदे आणि मंदार. आणि बघूया आता स्पार्टरसाठी आपलं पहिलं षटक कोण घेऊन येत आहे. चला पटापट मॅच सुरू करायची आहे. स्पार्टर 11 चला सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आणि आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत गौरीश कंटक. चला सामना लवकरात लवकर सुरू करा, वेळ बराच चाललाय. गौरीश कर्णधार गौरीश कंटक आणि त्यांचा सामना करतायत बिग हिटर किशोर शिंदे. आणि पहिला चेंडू वाईड, एक धावा. आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे. आणि बॉलच्या मागे धावतायत अजय चवरकर. पायाने अतिशय उत्कृष्ट बॉल अडवलाय त्यांनी आणि चेंडू पूर्ण मॅच मध्ये त्यांचा पिच्छा सोडला नाही असं वाटतंय पहिल्या बॉल पासूनच. ते खेळ वाईड आणि चला एक रन. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे 2. धावसंख्या झालेली आहे 2. पुढचा चेंडू गौरीश यांचा आणि वन डे डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे 3. आता गौरीश आपला पुढचा चेंडू घेऊन येत आहेत आणि बॅट्समन आहे मंदार, ते पण अतिशय नावाजलेले आहेत. बघूया काय करतात. आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका नारायण आहे त्या बॉलच्या मागे. बघूया चांगली असं क्षेत्ररक्षण आणि अशा प्रकारे 2 धावा घेतलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या किती 2 5. आता पुढचा चेंडू घेऊन येत आहे गौरीश. अतिशय उत्कृष्ट असं अजय चवरकर त्या बॉलच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले तिथेच. आणि अशा प्रकारे पुन्हा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 7. पहिलं षटक चालू आहे गौरीश यांचं आणि आपल्या संघाचं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचंही पहिलं षटक. धावसंख्या झालेली आहे 7. गौरीश यांचा पुढचा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. मंदारे बीट झालेले आहेत. चला पुढचा चेंडू बघूया काय होतं या चेंडूवर. गौरीश यांचा पुढचा चेंडू आणि मंदार यांनी टोलवलेला आहे. बघूया लेगच्या दिशेने आणि अतिशय उत्कृष्ट झेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विशाल यांनी अतिशय उत्कृष्ट झेल घेतलेला आहे मंदार यांचा. चांगली गोलंदाजी गौरीश यांची. थँक्यू डीजे. पुढचा फलंदाज आहे
भालके 11चा शिवाजी आणि शिवाजी. चला पटापट क्षेत्ररक्षण लावायचंय. नारायण गौरीश आणि पुढचा षटक बघूया कोण घेऊन येतं संघासाठी. कोण आहे? बॉलर्स नेम महेश आणि फलंदाजी करतायत किशोर. किशोर शिंदे. किसका बॉलर्स नेम नंदू आणि नंदू बघूया काय करतात. समोर फलंदाजी करतायत किशोर शिंदे. किशोर शिंदे बघूया काय करतात आणि नंदू यांचा पहिला चेंडू किशोर यांच्यासाठी आणि अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी नंदू यांची. निर्धाव चेंडू. स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले आहेत नंदू. आणि बघूया पहिला चेंडू तर खूप अतिशय छान टाकला त्यांनी. किशोर शिंदे यांना बीट केलेला आहे त्यांनी. आणि बघूया पुढचा चेंडू नंदू यांचा सामना करतायत किशोर. बघूया पुढचा चेंडू आणि किशोर यांनी समोर. अरे थोडीशी फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न बॉलर्स कडून नंदू यांच्याकडून आणि अतिशय अशी उत्कृष्ट गोलंदाजी. एक धाव घेतलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 8. नंदू यांचा पुढचा चेंडू आणि सामना करतायत शिवाजी. बघूया नंदू काय करतात आणि नंदू यांचा पुढचा चेंडू आणि त्रिफळाची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी डीजे. वेळ घालू नका. नारायण गौरीश संघ जमवण्यासाठी खूप मेहनत घेतली त्यांनी. चला नंदू यांनी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे. पुढचा बॅट्समन तुषार. अतिशय नावाजलेली जोडी आहे तुषार तांडेल आणि किशोर शिंदे. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. तुषार एकदम नावाजलेला फलंदाज आहे. आणि बॉलर्स आहे नंदू. खूप चांगला असं षटक त्यांनी टाकलेलं आहे नंदू यांनी. आणि त्यांचा पुढच्या चेंडूचा सामना करतायत आत्ता झालेले तुषार आणि अतिशय चांगला ऑफ साईडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू आणि चांगला असं क्षेत्ररक्षण अजय चवरकर यांनी अतिशय चांगला पकडला आणि 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या झालेली आहे 10. नंदू यांचा पुढचा चेंडू आणि सामना करतायत तुषार. बघूया आता नंदू यांचा पुढचा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी आहे नंदू यांची. चला पुढचा चेंडू नंदू यांचा आणि सामना करतायत तुषार. चांगला असा चेंडू. 1 धावा पूर्ण केलेली आहे आणि अशा प्रकारे 1 डी पंचांकडून अंपायरनी 1 डी डिक्लेअर केलाय. धाव झाल्या. धावसंख्या झालेली आहे 11. 2 ओव्हर्समध्ये 11 रन्स. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी स्पार्टन 11 कडून.
बघूया पुढचं षटक कोण घेऊन येत आहे. चला पटापट कोण आहे बॉलर्स पाठवायचं आहे. आणि पुढचं षटक घेऊन येत आहे आपलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत आकाश. आणि बघूया ही भरोशाची जोडी बालके 11ची किशोर शिंदे. बघूया काय करता किशोर शिंदे आणि तुषार तांडेल. धाव संख्या झालेली आहे 11. 2 ओव्हर्समध्ये 11 धावा झालेल्या आहेत बालके 11 संघाच्या. आणि आकाश हे आपलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे. त्या षटकातला पहिला चेंडू आणि सामना करतायत तडाकेबाज फलंदाज किशोर शिंदे. बघूया काय करतात. आणि वाईड 1 धावा. धाव संख्या झालेली आहे 12. बॉलर्स आहे आकाश. चला पुढचा चेंडू आकाश यांचा. किशोर बघूया बॉलिंग निर्धाव चेंडू. पुढच्या चेंडूवर त्यांनी सुधारणा केली आपल्या गोलंदाजीमध्ये आणि अतिशय उत्कृष्ट असा चेंडू टाकला. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर. आणि आकाश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येत आहेत आणि त्यांचा सामना करतायत किशोर. बघूया किशोर काय करतात. आणि पुढच्या चेंडूवर किशोर यांनी लेग साईडला चेंडू भिरकावलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 13. 2 बाद 13 धावा. पुढचा चेंडू आकाश यांचा आणि अतिशय तुषार यांनी षटकार डीजे. ते नावाजलेले आहे शहापूर मधून. आणि पुढचा बॅट्समन आहे समीर पठाण. बघूया आकाश. पुढचा चेंडू बघूया समीर पठाण काय करतात. आणि ऑफ साइडच्या दिशेने भिरकावलाय. बघूया तिकडे पंचांकडून काय बघूया किती धावा आहेत. बाउंड्री चौकार डीजे.
23 धावा झालेले आहे. हॅलो, बघूया पुढच्या चेंडूवर समीर पठाण काय करतात. काश यांचा पुढचा चेंडू आणि समीर यांनी भिरकावलेला. बघूया पुढच्या चेंडूवर समीर पठाण काय करतात. काश यांचा पुढचा चेंडू आणि समीर यांनी भिरकावलेला. 1 धावा तर पूर्ण झालेली आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 1 धाव एक्स्ट्रा, 3 धावा. ओव्हर थ्रोची 1 धाव एक्स्ट्रा, अशा प्रकारे 3 धावा भेटलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 26. 3 ओव्हर झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 26. शेवटचं षटक बघूया कोण घेऊन येतात. अलिबागचे नावाजलेले गोलंदाज अजय चवरकर. जोरदार टाळ्या अजय चवरकर यांच्यासाठी. बघूया ते अरे बापरे. बघूया, कारण बऱ्याच दिवसांनी सराव तर त्यांनी केलेला नाहीये, पण बघूया ते आता वैयक्तिक आणि संघासाठी काय कामगिरी करतात. चला, अजय चवरकर यांचं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी हे शेवटचं षटक घेऊन आले आहेत अलिबागचे अजय चवरकर. रनअपवर धावतायत किशोर शिंदे यांना. अतिशय उत्कृष्ट असा टोललेला चेंडू आणि खूप चांगला प्रयत्न. अरे बापरे. 3 धावा. ओव्हर थ्रोची 1 धाव, अशा प्रकारे 3 धावा मिळालेल्या आहेत. चांगली अशी गोलंदाजी अजय चवरकर यांनी. किशोर शिंदे यांना चांगला प्रयत्न केला आउट करण्याचा, पण थोडा क्षेत्ररक्षकांची तेवढी त्यांना साथ नाही लाभली. चला, पुढचा चेंडू स्ट्राइकवर आहेत किशोर शिंदे. तडाखेबाज फलंदाज किशोर शिंदे आणि अलिबागचे नावाजलेले गोलंदाज अजय चवरकर पुढचा चेंडू घेऊन येत आहेत आणि परत किशोर शिंदे यांनी लेगच्या दिशेने भिरकावलेला चेंडू बघूया आणि अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बलराम यांच्याकडून. 2 धावांची भर पडलेली आहे त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे 31. 31 फॉर 3. बघूया अजय चवरकर यांचा पुढचा चेंडू आणि समोर बॅट्समन आहेत किशोर शिंदे. वाईड बॉल. अजय, थोडीशी प्रॅक्टिस तुमची कमी पडलेली वाटते. नो बॉल. ओके, फ्री हिट ना, फ्री हिट. हॅलो. अजय चवरकर, गोड बोलणारे ओठ आणि वाढलेलं पोट अशी ओळख असलेले अजय चवरकर पुन्हा एकदा व्हाईट बॉल टाकताना थोडासा सराव कमी पडतोय. थोडासा. अजय चावरकर, आपली इथे समालोचक या ठिकाणी गरज आहे. आपलं षटक संपवून आपण त्वरित यावे इथे आणि सुंदर असा. अरे, ही क्षेत्ररक्षण मध्ये गडबड आणि अशा रीतीने 2 धावा. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत अजय चावरकर. बॅटिंगची संधी आहे का कॅप्टनना विचारावं लागेल, अदरवाईज त्यांनी. आणि हा सुंदर चेंडू, एकच धाव देण्यात. धाव संख्या 36 आणि या शेवटच्या षटकाचा शेवटचा षटक सुरू आहे. अजय चावरकर पुढील चेंडू घेऊन सुंदरपणे सुंदर 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 चेंडू आणि धावचित होण्याची शक्यता आणि हा अजय चावरकरांनी घेतलेला आहे धावचित आणि संघाची धाव संख्या
शेवटचा बॉल म्हणून कोण आला आणि त्यांनी भिरकवलेला आहे. बघूया किती धावा मिळतात. बॉलर फिल्डरकडे जाईपर्यंत किती धावा चोरतात ते आपण बघूया. 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धाव्यासाठी पळ्याने अजय चवरकर ही स्वतः पळतायत आणि धावचीत. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण अजय चवरकर यांचं आणि धावसंख्या 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावचीत केले त्यांनी. अरे कोण बोलतोय धावणार नाही. अजय चवरकर बलदंड शरीरयष्टीचा खेळाडू, कुणाला वाटणार नाही पण त्यांनी चक्क 2 धावचीत घेतलेले आहेत आणि स्वतः त्याच्यात रणप घेतलेला आहे धावचीत करण्यासाठी. उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी अजय चवरकर यांच्याकडून. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अजय चवरकर यांच्यासाठी. अशीच उपस्थिती कंपनीत कायम राहू द्यात तुमची. $39 to win. 38 धावा झालेल्या आहेत आणि स्पार्टर 11 संघाला 39 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला बालके 11 आपलं आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे लवकर. पुढचे संघ टॉस साठी धुमाळ ब्लास्टर आणि कोर 11 संघनायक टॉस साठी यायचंय. धुमाळ ब्लास्टर आणि कोर 11 आणि कराले साहेबांना विनंती आहे की त्यांनी टॉस साठी जायचंय. चला कोर 11 संघनायक आणि धुमाळ ब्लास्टर टॉस साठी यायचंय. कराले साहेबांना विनंती आहे. आता 39 to win. स्पार्टर 11 बघूया आता कशी फलंदाजी करतात. कोण सलामीची जोडी येते बॅटिंगला बघण्यात येईल. हॅलो, सिमेन्स ट्रान्सफॉर्मर लीग 2025 आमचे लाडके दिवंगत मित्र प्रवीण भालके, लक्ष्मण धुमाळ आणि अमय रहाते यांच्या स्मृतींना आठवणी ठेवून या ठिकाणी पुन्हा एकदा एकत्रित ह्या खेळाचा आनंद लुटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे. त्यातीलच प्रवीण भालके या आपल्या गोड मित्राची आठवण कायमस्वरूपी ठेवून भालके 11 हा संघ या ठिकाणी तुषार तांडेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी बांधलेला आहे. आपली रणनीती आखताना या ठिकाणी लवकरात लवकर भालके 11 संघाने फिल्डिंग लावावी आणि स्पार्टन 11 यांनी बॅटिंगसाठी उतरायचं आहे. मिलिंद आणि नारायण या ठिकाणी सलामीची जोडी या ठिकाणी उतरते. 39 to win या ठिकाणी विजयासाठी या ठिकाणी स्पार्टन 11 यांना करायचे. भालके 11 संघाने तुरंत क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आयोजकांकडून त्यांना सूचना आहेत. मिलिंद आणि नारायण या ठिकाणी फलंदाजीला उतरले आहेत. पुढील टॉस मध्ये पुढील मॅच साठी कोर 11 संघाने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण चॉईस केलेलं आहे. कोर 11 संघाचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. पाहूया पहिली ओव्हर पहिलं षटक
भालके 11 साठी कोण घेऊन येत आहे? स्वतः खुद्द कॅप्टन तुषार तांडेल या ठिकाणी पहिलं षटक आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. तुषार तांडेल वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सामना करतोय मिलिंद. जोरदार फटका पहिल्याच बॉलला लेग साइडला. सुंदर क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट थ्रो, सिंगल रन या ठिकाणी मिळालेला आहे. नारायण या ठिकाणी डावखुरा फलंदाज तुषार तांडेल यांचा सामना करताना तुषार तांडेल यांनी साईड चेंज केलेली आहे आणि व्हाईट बॉल या ठिकाणी अवांतर धाव मिळते स्पार्टन 11 संघाला. याच्यासाठीच भारतीय संघाती तेंडुलकर आणि गांगुली यांची जोडी आपण पाहिली होती, डावखुरा आणि उजवा फलंदाज. पंचांचा निर्णय अंतिम राहील. व्हाईट बॉल दिलेला या ठिकाणी पंचांनी. अवांतर धाव पुन्हा एकदा. तुषार तांडेल या ठिकाणी संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन 1 बॉल 1 रन झाल्याच्या नंतर 2 अवांतर धावा या ठिकाणी स्पार्टन 11 ला भेटलेले आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चेंज करताना खुद्द कॅप्टन तुषार तांडेल. पाहुयात या ठिकाणी काय करतायत आपल्या ट्रान्सफॉर्मर सीझन टीमचे या ठिकाणी सदस्य असलेले तुषार तांडेल. उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी वनडी या ठिकाणी डिक्लेअर. एकूण 4 धावा या ठिकाणी स्पार्टन 11 संघाचे झालेले आहेत. पहिलं षटक चालू आहे. पुन्हा एकदा नारायण या ठिकाणी जोरदार हवेत चेंडू आणि चुकलेलं क्षेत्ररक्षण. कॅचेस विन द मॅचेस या ठिकाणी म्हटलं जातं. पाहूया हा कॅच भालके 11 संघाला महागात पडतोय की दान देतोय. जोरदार फटका या ठिकाणी मिलिंद यांचा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण समीर पठाण यांच्याकडून, योगेश्वर फरडे यांच्याकडून उत्कृष्ट चौकार अडवलेला आहे. 2 धावा या ठिकाणी या चेंडूवर धावून घेतलेल्या आहेत स्पार्टन 11 संघाने. उत्कृष्ट असं चाललेली ही मॅच. पाहूया पुन्हा एकदा लेग साइडला चेंडू वळवलेला आहे. सिंगल धाव या ठिकाणी स्पार्टन 11 ला. तुषार तांडेल संघासाठी पहिलं षटक टाकताना 8 धावा या ठिकाणी उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी, निर्धाव चेंडू या ठिकाणी तुषार तांडेल यांच्याकडून शेवटचा या ठिकाणी टाकलेला आहे. 1 ओव्हर 8 रन या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे. पाहूया पुढील षटक घेऊन कोण येते भालके 11 संघाकडून. नारायण आणि मिलिंद यांची जोडी. चर्चा करताना बॅट्समन आणि पुढील या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज
राजेश सारंग यांना मैदानात उतरवलेलं आहे भालके 11 संघाने. कालच ओव्हल ग्राउंडवर फायनल मॅच जिंकून आलेले गोलंदाज आहेत राजेश सारंग. बृहन्मुंबई क्षेत्रातील या ठिकाणी सुमित सावी या आपल्या मित्राकडून राजेश सारंग यांना या ठिकाणी विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक घोषित करण्यात आलेलं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक घोषित करण्यात आलेलं आहे राजेश सारंग यांना. कदाचित बक्षीस कमी वाटते म्हणून ते लक्ष देत नसावेत. उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी. सुंदर धाव या ठिकाणी बघूया आणि विकेट. मी म्हटलं होतं कालच ओव्हल ग्राउंडवर फायनल विजयी गोलंदाजी करत असताना राजेश सारंग या ठिकाणी मिलिंद यांचा उत्कृष्ट झेल या ठिकाणी शिवाजी गायकवाड या फिल्डरने घेतलेला आहे. उत्कृष्ट रणनीती या ठिकाणी तुषार तांडेल कॅप्टन भालकेलोन यांच्याकडून. नेमक्या वेळी नेमका गोलंदाज संघासाठी कसा काम करू शकतो आणि त्याचा वापर कसा करण्यात यावा याचं प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. या ठिकाणी गौरीश कंटक पुढील खेळाडू. सुंदर असा फटका या ठिकाणी ऑफ साइडला लगावलेला आहे. सुंदर बॉल आणि सुंदर फटका या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतोय गौरीश कंटक यांच्याकडून. दुसरं षटक चालू असताना धाव संख्या आहे 9. अतिशय उत्कृष्ट असा खेळ या ठिकाणी या टेनिस क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. तरबेज गोलंदाज आणि सुंदर असा चेंडू. निर्धाव चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज राजेश सारंग यांच्याकडून. टेनिस क्रिकेटची खासियत आहे विकेट्स कॅचेस आणि निर्धाव चेंडू विजयाच्या दिशेने घोडदौड करतात टीमसाठी. पुढे येऊन षटकार खेचण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू राजेश सारंग यांच्याकडून. उत्कृष्ट असे गोलंदाज भालके 11 संघासाठी यावर्षी कामगिरी दाखवताना. पाहुयात श्वास रोखलेला उत्कृष्ट असा फटका पण कॅचेस विन द मॅचेस. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी राजेश सारंग यांच्याकडून. कॅन्टीनचे या ठिकाणी मॅनेजर रोहित यादव यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचंय. त्यांचंही भरपूर सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. तर असे क्वालिटीचे आपल्या कॅन्टीनचे मॅनेजर रोहित यादव यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू पुढे आणि 1 डिक्लेअर धाव. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना राजेश सारंग संघासाठी. केवळ 2 रन आणि 2 विकेट अशी सुंदर कामगिरी संघासाठी. गोड गुलाबी गालाचा गोलंदाज राजेश सारंग या ठिकाणी करताना. पुढील षटक संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय
शिवाजी गायकवाड आणि 2 षटकानंतर स्पार्टन 11 संघाची धाव संख्या आहे 10. एक मिनिट. मुरुगन यांना विनंती आहे का त्यांनी रोहित यादव यांना मुरुगन रोहित आपल्या क्वालिटी कॅन्टीनचे सहकारी मॅनेजर रोहित यादव यांना विनंती आहे की त्यांना एक शाल आणि श्रीफळ आपण देतोय तर त्याचा त्यांनी स्वीकार करावा. कडे पुढे पुढे तिसऱ्या षटकातील पहिला बॉल 2 रन काढलेले आहेत या ठिकाणी आणि क्वालिटी सुंदर असा निर्धाव चेंडू या ठिकाणी संघासाठी शिवाजी यांच्याकडून. रोहित यादव यांचा सत्कार मुरुगन करतायत. त्यांचे आपल्याला भरपूर सहकार्य लागले आहे आपल्या कॅन्टीन विभागातर्फे. क्वालिटी हे त्यांच्याकडून आपल्याला भरपूर सहकार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. डिक्लेअर पुन्हा एकदा धाव संख्या 1. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा राजेश सारंग यांच्यानंतर शिवाजी गायकवाड यांच्याकडून बालके 11 संघासाठी या ठिकाणून स्पार्टन 11 यांना 27 धावांची आवश्यकता. तिसरं षटक चालू असताना सिंगल धावेवर समाधान मानावं लागेल. या ठिकाणी स्पार्टन ओढावलेले दिसते. स्पार्टन 11 संघाची धावेसाठी रन पकडतात स्पार्टन 11. उत्कृष्ट गोलंदाज बालके 11 यांच्याकडून या ठिकाणी सुंदर असा फटका हवेत या ठिकाणी पाहूया. आणि किशोर शिंदे यांच्याकडून क्षेत्ररक्षण उत्कृष्टरित्या या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी धावून काढलेल्या आहेत झालेल्या चेंडूवर. आकाश बॉलिंग मार्कवर शिवाजी गायकवाड सामना करतोय. आकाश पाहूया 6 की 4 की विकेट आणि डिक्लेअर 1 रन. एक सुंदर या ठिकाणी गोलंदाजी शिवाजी गायकवाड यांच्याकडून 7 रन काढलेले या तिसऱ्या षटकात स्पार्टन 11 संघाने. शेवटच्या ओव्हरमध्ये 23 धावांची गरज आहे याची नोंद घ्यायची. स्पार्टन 11 23 6 बॉलात 23 धावांची आवश्यकता. फक्त 4 फोरांची गरज. फक्त 4 फोर. 4 6. हा हॅलो हा बोला ना. हा पण त्यांनी केलंय का साहेब. 1 धावा काढलेली आहे. बघूया पुढच्या चेंडूवर काय करतात बॉलर्स मंदार आणि सामना करतायत आकाश. भरपूर धावांची गरज आहे अजून. आताशी 1 धाव काढली आहे. शेवटचे 5 चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे. 1 मिनिट. 2 धावा काढलेल्या आहेत. बघूया ओव्हरथ्रोच्या अजून किती धावा मिळतात. तिसरी धाव घेत आहेत. 3 धावा पळवून काढलेल्या आहेत अशा प्रकारे आणि धावसंख्या झालेली आहे 20. मंदार या ठिकाणी बालके 11 संघाकडून गोलंदाजी करताना गौरीश कंटक सामना करतोय. सुंदर सरळ रेषेत फटका या ठिकाणी मारलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बालके 11 संघाकडून. नवीन गोलंदाज तरुण पिढी यंग ब्लड या ठिकाणी प्रत्येक संघात आपल्याला दिसत आहे. आणि हवेत फटका आणि सुटलेला झेल पाहूया या जीवदानाचं
सोनं करतायत का अजय चवरकर. बलदंड शरीरयष्टीचा खेळाडू. बॅट नाही गदा घेऊन जाण्याची गरज संघासाठी. दोन बॉलला 2 षटकार मारले तर 2 षटकार मारले तर माझ्याकडून अजय चवरकर यांना 501 रुपयाचं बक्षीस आहे. लक्षात ठेवा अजय चवरकर. किती तो विश्वास आणि किती ती बक्षीस. अजय चवरकर म्हणतायत 1000 रुपये लावा मग मारतो. पण संघासाठी त्यांचे मित्र बोलतायत 501 पेक्षा खंबा लावा. नक्कीच अजय चवरकर पाहूया बॅट काय कमाल करते. आणि पळायचं नाही. धावाल तर पडाल अशी समज असलेले अजय चवरकर. जाग्यावर उभं राहून मॅच जिंकवण्याची ताकद असलेले. पण आता काय पाहूया. आणि हाही शॉट हुकलेला आहे. अशा प्रकारे भालके 11 संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी विजयी संघाचं अभिनंदन करायचंय. स्पार्टन 11 उत्कृष्ट खेळ या ठिकाणी अजय चवरकर यांच्याकडून. कोर 11 संघ लवकरात लवकर आपला संघ मैदानात उतरवायचा. वेळेचं सहकार्य करायचंय. कोर 11 क्षेत्ररक्षण लावायचंय. डीजे